सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी। 30,25,000 रुपये किमतीचा चोरीस गेलेला जेसीबी मशीन कर्नाटक राज्यातून हस्तगत। दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30 ते दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजीचे सकाळी 10 वाजेच्या सुमारास फिर्यादी विश्वराज लालू राठोड राहणार तिरे तांडा तालुका उत्तर सोलापूर यांच्या मालकीचे 30,25,000 रुपये किमतीचा पिवळ्या रंगाचा 3DSX जेसीबी मशीन MH13EK 6076 हा कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला म्हणून फिर्याद दिली होती। त्यावरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्यातील आरोपीस चोरीस गेलेला जेसीबी व अज्ञात आरोपी यांचा शोध घेऊन गुन्ह्याची उकल करण्याच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार अतुल कुलकर्णी, प्रीतम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शोधार्थ असताना पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने गुन्ह्यातील चोरीस गेलेला जेसीबी हा कर्नाटक राज्यात असल्याची माहिती मिळाली होती। पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने प्रकटीकरणातील अंमलदार यांना सांगितले होते। संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सर्वांना विशेष मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना करून कर्नाटकात राज्यात रवाना केलं होतं। त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणामधील अंमलदार यांनी चोरीस गेलेल्या जेसीबीचा मिळालेल्या बातमीप्रमाणे कर्नाटक राज्यात शोध घेतला असता त्यांना बोमनहल्ली तालुका सुरपूर जिल्हा यादगीर राज्य कर्नाटक येथून चोरीस गेलेला जेसीबी आरोपीच्या शिताफीने शोध घेऊन 30,25,000 रुपये किमतीचा जेसीबी व 2 आरोपी यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करून तपास केला। सुरुवातीस त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करून तपास केला असता त्या दोघांनी त्यांच्या इतर एक साथीदारासह गुन्हा केला असल्याची कबुली दिली। ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींपैकी त्याचा एक व साथीदार अशा तिघांना दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी अटक करून दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या सर्वांची दिनांक 4 जानेवारी 2025 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे करत आहेत।